जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय चिमुकलीची हत्या करून मृतदेह जाळण्यात आल्याची संतापजनक घटना गुरुवारी समोर आली होती। ही हत्या मुलीच्या सख्या मामानेच केल्याची बाब पोलिसांच्या तपासात समोर आली आहे। आता या प्रकरणी हिल्लान पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणात जमाव जमला असून कंस मामाला फाशी देण्याची मागणी जोर धरू लागली। महिलांनी आक्रोश होत या घटनेचा निषेध व्यक्त केलाय। दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। त्याला फाशी झाली पाहिजे आणि ज्या टायमाला ती घटना झाली त्या पोलिसांना मामा मामीला घेऊन गेले होते त्यांच्या संशय म्हणून, कारण का सगळ्यात पहिले त्यांना ती डेड बॉडी भेटली आणि त्या अगोदर 4 दिवस पोलिस शोधत होते। त्यात काहीच नव्हतं, काहीच आढळलं नव्हतं। ज्या दिवशी त्यांना माहित पडलं की मामा मामीने दाखवलं म्हणून त्याला आरोपी म्हणून मग असं विचारपूस करण्यासाठी घेऊन गेले आणि आरोपी भेटलाय तोच आरोपी मामा, कंस मामा। म्हणून आमची सर्वांची मांग आहे की त्याला फास्ट ट्रॅक मध्ये फाशी लागली पाहिजे, ही सर्वांना नम्र विनंती आहे। हे सगळं खोटं आहे आणि मुली संग काय हे झालं नाहीये, बलात्कार वगैरे काही घटना झाली नाही। तो बोलतोय मुलीला मी मारलं, ती मारली आणि पडली, तिला लागलं असं मी रात्री स्वतः त्याच्याशी बोलली तर तो बोलला त्याला लागलं, ती पडली, मी घाबरलो, ती मेली बोले जागेवरच आणि मी तिला गुंडाळून ठेवली होती। इलेक्शनच्या दिवशी कोणी नव्हतं, त्या दिवशी मी रात्री 3 वाजता तिला जाळली असं स्वतः बोलतो। त्या टायमाला माझ्या डोळ्यात इतके अश्रू आले की तू तुझ्या भाचीला कसं जाळलं, तसंच राहू द्यायचं होतं ना। म्हणून आमचं आता सर्व महिलांचं एकच बोलणं आहे की त्याला फास्ट ट्रॅक मध्ये फाशी झाली पाहिजे। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, उल्हासनगर। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी।